पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु। पडिये देह भाव पूर्वी वासना, अंती ते आपणा पासी न्यावे। मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवारावे। पडिये देह भाव पूर्वी वासना, अंती ते आपणा पासी न्यावे। योगक्षम त्यांचे जाणे जड भारी, वाटदावी करी धरुनिया। तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी, तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी, पहावे पुराणी विचारुनी। पडिये देह भाव पूर्वी वासना, अंती ते आपणा पासी न्यावे। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 5 चरणाचा आणि भक्तपर प्रकरणातील अभंग आहे। तुकोबराय म्हणतात, माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु। या अभंगामध्ये देव आपल्या भक्ताची पाठराखण करतो, देव आपल्या भक्ताचा सहाय्यक बनतो आणि शेवटी आपल्या भक्ताला मुक्ती देतो, असा विचार प्रामुख्याने आलाय। अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाराय म्हणतात की माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु। विठ्ठल परमात्मा दयाळू आहे, प्रेमळ आहे। विठ्ठल परमात्मा आमचा सद्गुरू बनतो आणि आम्हाला मुक्ती देतो। का बरं? तर याचं कारण असं आहे की फक्त संतच सद्गुरू असतो, इतर दुसरं कोणी नाही। जो मुक्त आहे आणि जो इतरांना मुक्ती देऊ शकतो तो सद्गुरू असतो आणि असा मनुष्य संत असतो। नाथ महाराज लिहित आहेत, मंत्र तंत्र उपदेशिते, घरोघरी गुरु आहेत आईते। परी शिष्या ते मिळवी सद्वस्तु ते, श्रीकृष्ण त्या ते सद्गुरु मानी। नाथ महाराज जो स्वतः मुक्त आहे आणि जो इतरांना अर्थात शिष्याला मुक्ती मिळवून देतो तो सद्गुरू असतो। जो स्वतः मुक्त आहे आणि जो इतरांना मुक्ती देतो तो सद्गुरू असतो आणि असा महात्मा संत असतो। म्हणून संत हाच सद्गुरू असतो, इतर दुसरं कोणी नाही। कारण संत आत्मज्ञानी असतो किंवा जो आत्मज्ञानी असतो तो संत असतो। म्हणून संत हाच सद्गुरू असतो किंवा श्रीगुरू असतो। मग या जगात सगळ्यात दुर्मिळ काय आहे तर संत आहे। तुम्हाला काही मिळेल पण संत मिळणार नाही। बहु अवघड आहे संत भेटी, परी या जगजेठी कृपा केली। बहु अवघड आहे संत भेटी, तुकोबाराय।
तो महात्मा धनुर्धरा दुर्लभो अति, ज्ञानोबा राय. या जगात काही मिळेल पण संत मिळणार नाहीत. संत भेटी अतिशय दुर्मिळ आहे. जसं अमृत आणि परीस दुर्मिळ आहेत, तसे संत अर्थात सद्गुरू दुर्मिळ आहेत. आणि सद्गुरू शिवाय तर तुम्हाला मुक्ती नाही. जेव्हा तुम्हाला सद्गुरू भेटेल आणि सद्गुरू अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचं श्रवण करेल, तेव्हाच तुम्ही मुक्त होता. तुम्हाला आत्मज्ञान होता आणि तुम्ही मुक्त होता. म्हणून जोपर्यंत संत अर्थात सद्गुरूची भेट नाही, तोपर्यंत तुम्हाला मुक्ती लाभत नाही. मग संत अर्थात सद्गुरू या जगात अतिशय दुर्मिळ आहेत. मग ते आणायचे कुठून? तर प्रसंगी विठ्ठल परमात्माच आमचा सद्गुरू बनतो. प्रसंगी विठ्ठल परमात्माच आमचा सद्गुरू बनतो आणि आम्हाला मुक्ती देतो. तोच आशय आज तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात आणि महाराज लिहित आहेत, माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव होई गुरु. माझा विठ्ठल भगवंत कसा आहे म्हणे. बघा तुकोबाराय म्हणतात की माझा विठ्ठल कसा आहे, की तो भक्तावर किती प्रेम करतो. भक्त मुक्ती मिळवण्यास पात्र झालाय आणि संत अर्थात सद्गुरू उपलब्ध नाही. तर अशा प्रसंगी स्वतः विठ्ठल भगवंत पांडुरंग परमात्मा सद्गुरू बनतो आणि पांडुरंग स्वतः सद्गुरू बनून भक्ताच्या भेटीला जातो. त्या भक्ताला आत्मज्ञान देतो, मुक्ती देतो. अर्थात देव आमचा गुरु होतो आणि आम्हाला मुक्त करतो. पण कधी? जर आम्ही सदशिष्य बनलो तर. जर आम्ही सदशिष्य बनलो तर. मग हा सदशिष्य कोण असतो? तर सदशिष्य तो असतो की ज्याने आपलं जीवन पाप पुण्य रहित केलं आहे, तो सदशिष्य असतो. ज्याने आपलं जीवन पाप पुण्य रहित केलं आहे, तो सदशिष्य असतो. आणि म्हणून परमार्थाची खरीखुरी व्याख्या अशी ठरते. नाथ महाराज लिहित आहेत की सुकृत दुष्कृत समान समी, तेची पाविजे मनुष्यभूमी, जे पडे विषमी ते स्वर्गग्रामी का नरकी. सुकृत दुष्कृत समान समी, तेची पाविजे मनुष्यभूमी, जे पडे विषमी ते स्वर्गग्रामी का नरकी. तुमच्या पदरी गडगंज पुण्य आणि उगाच थोडंसं पाप आहे, तुम्ही स्वर्गाला जाता. तुमच्या पदरी गडगंज पाप आहे आणि उगाच थोडंसं पुण्य, तुम्ही नरकाला जाता. तुमच्या पदरी पाप पुण्य समान आहे, तुम्ही पुन्हा मनुष्य होता. तुमच्या पदरी पाप पुण्य शिल्लक नाही आहे, तुम्ही मुक्त होता. सुकृत दुष्कृत समान समी, तेची पाविजे मनुष्यभूमी, जे पडे विषमी ते स्वर्गग्रामी का नरकी. तुमच्या पदरी खूप पुण्य, तुम्ही स्वर्गाला जाल. तुमच्या पदरी खूप पाप आहे, तुम्ही नरकाला जाल. तुमच्या पदरी पाप पुण्य समान आहे, तुम्ही पुन्हा मनुष्य व्हाल. तुमच्या पदरी पाप पुण्य शिल्लक नाही, तुम्ही मुक्त व्हाल. आणि म्हणून मोक्षाची खरीखुरी व्याख्या ठरते की आपलं जीवन पाप पुण्यरहित बनवण्यासाठी आयुष्यभर केलेली रामनामाची साधना म्हणजेच परमार्थ. आपलं जीवन पाप पुण्यरहित करण्यासाठी आयुष्यभर केलेली रामनामाची साधना म्हणजेच परमार्थ.
ज्या दिवशी आपलं जीवन पाप पुण्यरहित होतं त्या दिवशी सद्गुरू तुम्हाला शोधत येतो आणि अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचं श्रवण करून तुम्हाला मुक्त करतो. तुम्ही जीवन पाप पुण्यरहित बनवा, म्हणजे तुम्ही सदशिष्य बनले. सदशिष्य बनले, सद्गुरू आपोआप शोधत येतो. सद्गुरू येण्याची काळजी करायची गरज नाही. आम्हाला पुष्कळदा असा प्रश्न पडतो की आम्ही सदशिष्य बनलोय, पण आता सद्गुरू कुठं शोधावा? सद्गुरू हा संत असतो. संत तर अतिशय दुर्मिळ आहेत. मग आम्हाला सद्गुरू मिळेल का? आम्ही मुक्त होऊ का? त्याची काळजी करू नका. तीच गोष्ट तुकोबा अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात आणि लिहितात की माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु. महाराज म्हणतात की माझा विठोबा अतिशय प्रेमळ आहे. तुम्ही सदशिष्य बना, सद्गुरूची काळजी करू नका. तुम्ही सदशिष्य बनले की विठोबा आपोआप सद्गुरूचं रूप धरतो, तुम्हाला भेट देतो आणि तुम्हाला मुक्त करतो. तुम्ही सदशिष्य बना. आणि सदशिष्य तो असतो की ज्याचं जीवन पाप पुण्यरहित झाले. पाप जसा एक मळ आहे तसं पुण्य सुद्धा एक मळ आहे. पाप नरकाला नेतं तर पुण्य स्वर्गाला नेतं. नाश दोन्हीला हे असतो. तया पुण्याची पावटी सरे, सभेची इंद्रपणाची उटी उतरे, आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका. तया पुण्याची पावटी सरे, सभेची इंद्रपणाची उटी उतरे, आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका. पुण्याच्या बळावर तुम्ही स्वर्गात गेलेत, इंद्र झालेत. पण पुण्य बघून झाल्यानंतर त्या इंद्रालाही मृत्यू लोकात यावं लागतं, किडामुंगी बनावं लागतं. म्हणून पाप जसा एक मळ आहे तसं पुण्य सुद्धा एक मळ आहे. भोग दोन्हीचा द्यावा लागतो. पाप नरकाला नेतं, पुण्य स्वर्गाला नेतं. भोग दोन्हीचा द्यावा लागतो. भोगून झाल्यानंतर पुन्हा मृत्यू लोकात यावं लागतं, किडामुंगी बनावं लागतं, 84 लक्ष योनी फिरावे लागतात. आणि म्हणून भगवंत अर्जुनाला बजावतात की स्वर्ग नरक सूचक अज्ञान व्याले धर्माधिक. स्वर्ग नरक सूचक अज्ञान व्याले धर्माधिक, ते सांडो निघाली अशेष ज्ञाने येणे. अज्ञानाच्या पोटी धर्म आणि अधर्म जन्म घेतात. धर्मानं पुण्य, अधर्मानं पाप. पुण्य स्वर्गाला तर पाप नरकाला नेतं. भोग दोन्हीचाही द्यावा लागतो. भोगून झालं की पुन्हा मृत्यू लोकात यावं लागतं, किडामुंगी बनावं लागतं. आणि म्हणून पाप जसा एक मळ आहे तसं पुण्य सुद्धा एक मळच आहे. भोग दोन्हीचा द्यावा लागतो, शेवट दोन्हीला आहे. एकदा प्रभू रामचंद्र गुरु विश्वामित्रासोबत वनात बसले होते. विश्वामित्र प्रभू रामचंद्राला आणि भैया लक्ष्मणला राक्षस मारण्यासाठी राजा दशरथाकडून घेऊन गेले होते. दुपारची वेळ, ऊन झाले. ऊन टाळण्यासाठी एका झाडाखाली बसले प्रभू रामचंद्र, लक्ष्मण आणि विश्वामित्र. तेवढ्यात विश्वामित्र हसले. प्रभू राम म्हणाले की गुरुवर का हसलात? म्हणले वत्सराम, तो चाललेला मुंगळा पाहिलास का? राम म्हणाले हो गुरुवर. म्हणले 2 मुंगळे आहेत, एका मुंगळ्याच्या पाठीवर दुसरा मुंगळा बसलाय. तो वर बसलेला मुंगळा तो गेल्या जन्मातला इंद्र आहे म्हटले. वर बसलेला मुंगळा गेल्या जन्मातला इंद्र आहे म्हणले. यालाच म्हणायचं का येऊ लागती माघारे मृत्यू लोक. यावं लागतं, किडामंगी बनावं लागतं. स्वर्गात बसायला ऐरावत लागत होता, ती सवय मोडली नाही. इथं आलाय मृत्यू लोकात, मुंगळा का होत नाही?
मुंगळा रोपिका होत नाही, पण बसायला ऐरावत लागतो. खालच्या मुंगळ्याच्या पाठीवर एक वर बसलाय, तो गेल्या जन्मातला इंद्र आहे. तया पुण्याची पावटी सरे, सभेची इंद्रपणाची उटी उतरे, आणि येऊ लागा ती माघारे मृत्यू लोका. तो वर बसलाय, तो गेल्या जन्मातला इंद्र आहे. पुण्य भोगून झालंय, पदच्युत झालाय, खाली आलाय, मृत्यू लोकात किडामुंगी बनलाय, मुंगळा बनलाय. म्हणून पाप जसा मळ आहे तसं पुण्यही मळ आहे. पाप नरकाला तर पुण्य स्वर्गाला नेतं. भोग दोन्हीचा द्यावा लागतो. भोगून झालं की पुन्हा मृत्यू लोकात येऊन पडावं लागतं, किडामुंगी बनावं लागतं. आणि म्हणून तुकोबाराय आम्हाला खडसावून सांगतात की तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, निधी लागो पाप पुण्य अंगा. तुकोबाराय म्हणतात की मी माझ्या अंगाला पाप तर लागूच दिलं नाही, पण पुण्यही लागू दिलं नाही. का? तर पापानं मला नरकाला नेलं असतं आणि पुण्याने स्वर्गाला नेलं असतं. भोग दोन्हीचा द्यावा लागतो. पुन्हा मृत्यू लोकात येऊन पडावं लागतं, जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकावं लागतं. म्हणून महाराज म्हणतात की मी माझ्या अंगाला पाप तर लागूच दिलं नाही, पण पुण्यही लागू दिलं नाही. तुकोबाराय तर असे लिहू शकले असते, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, निधी लागो पाप अंगा. पाप गलीचे, मी माझ्या अंगाला पाप लागू दिलं नाही, एवढ्यावर थांबले असते. पण शब्दप्रयोग कसा आहे? तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, निधी लागो पाप पुण्य अंगा. नुसतं पाप नाही म्हटलं, पुढं पुण्य बी घातले. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, निधी लागो पाप पुण्य अंगा. महाराज म्हणतात मी माझ्या अंगाला पाप तर लागू दिलं नाही, पण पुण्यही लागू दिलं नाही. का? पाप नरकाला तर पुण्य स्वर्गाला नेतं. भोग दोन्हीचा द्यावा लागतो. भोगून झालं की पुन्हा मृत्यू लोकात येऊन पडावं लागतं, जन्मावरच्या फेऱ्यात अडकावं लागतं. म्हणून पाप तर करूच नका, पण केलेलं पुण्य भगवंताला अर्पण करा. तुम्ही काय पुण्य करायचं करा, टोपल्यानं करा, पोत्यानं करा, पण केलेलं पुण्य पदरी बांधून ठेवू नका. पुण्य पदरी बांधून ठेवलं की ते पुण्य स्वर्गाला नेईल. ते भोगून झालं की पुन्हा मृत्यू लोकात यावं लागेल, किडामुंगी बनावं लागेल. मग पाप तर करायचंच नाही, पण केलेलं पुण्य भगवंताला अर्पण करायचं. अर्थात आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करायचं. आपलं प्रत्येक कर्म ईश्वरार्पण बुद्धीनं करायचं. त्या कर्माचं पुण्य भगवंताला आपोआप जातं. आपलं पुण्य भगवंताकडे सेफ डिपॉझिट म्हणून ठेवायचं. कर्म देवाची पूजा म्हणून करायचं. कर्मच ईश्वरार्पण बुद्धीनं करायचं. ते कर्म आणि कर्माचं पुण्य भगवंताला जातं. ते भगवंतरूपी बँकेत साठवलं जातं. ते वाया जात नाही, भगवंतरूपी बँकेत साठवलं जातं. हे भगवंता ऋण असतं आपल्या पुण्याचं. भगवंत त्या ऋणातून उतराई होण्यासाठी आम्हाला मुक्ती देतो. पुण्यकर्म करा, पण ते पुण्य भगवंताला अर्पण करा. पदरी साठवून ठेवू नका. पदरी साठवलं तर ते स्वर्गाला नेत. भोग द्यावा लागतो, पुन्हा किडामुंगी बनावं लागतं मृत्यू लोकात. पण जीवन जगताना असं जगा की आपल्या जीवनात पाप पुण्य शिल्लक राहणार नाही. आणि म्हणून मी बोललो की जीवन पाप पुण्यरहित होण्यासाठी आयुष्यभर केलेली रामनामाची साधना म्हणजेच परमार्थ. जीवन पाप पुण्यरहित बनवा. मग जीवन पाप पुण्यरहित कसं बनवायचं? फार अवघड नाही, सोपं आहे. एकूण 4 प्रकारची कर्म आहेत. नित्यकर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म आणि निषिद्ध कर्म. नित्यकर्म म्हणजे आपण दररोज करतो ती कर्म, आपला दैनंदिन व्यवसाय वगैरे घरगुती सारी कर्म. नैमित्तिक कर्म म्हणजे प्रसंगानुसार वाढलेले कर्म. पाहुणा घरी आला, आपल्या रोजच्या स्वयंपाकात त्याचा थोडासा स्वयंपाक वाढला, ही नैमित्तिक कर्म. प्रसंगानुसार आपल्या नित्यकर्मात झालेली थोडीशी वाढ. किंवा ग्रहण वगैरे त्या टायमाला आपण दान पुण्य करतो, ही नैमित्तिक कर्म. काम्य कर्म विशेष भावनेने प्रेरित होऊन की मला स्वर्गच मिळावा म्हणून यज्ञच करायचे, जमिनी दान द्यायच्या, बगीचा लावायचे, सडकाच करायच्या, विहिरीच खोदायच्या, मोठे मोठे पुण्यात्मक कर्म करायचे आणि कामना ठेवायची की मला स्वर्ग मिळावा. अशी काम्य कर्म असतात, त्यातून पुण्य मिळतं. आणि निषिद्ध कर्म म्हणजे गलिच्छ कर्म, घाणेडी कर्म. जितकी घाणेडी कर्म आहेत, कुकर्म, ती निषिद्ध कर्म, त्यांनी पाप मिळतं.
मग निषिद्ध कर्म करू नका, पाप तुमच्याकडे येणार नाही. काम्य कर्म करू नका, पुण्य तुमच्याकडे येणार नाही. नित्य नैमित्तिक कर्म आवर्जून करा, पण ती सगळी कर्म भगवंताची पूजा म्हणून करा. त्या कर्माचं पुण्य भगवंताला अर्पण करा. तुमचं जीवन पाप पुण्यरहित झालं. कळतंय? निषिद्ध कर्म करू नका, पाप तुमच्याकडे येणार नाही. काम्य कर्म करू नका, पुण्य तुमच्याकडे येणार नाही. नित्य नैमित्तिक कर्म आवर्जून करा, पण या नित्य नैमित्तिक कर्माला पुण्याचं फळ आहे. हे नित्य नैमित्तिक कर्माचं पुण्याचं फळ भगवंताला अर्पण करा. ज्याला जीवन पाप पुण्य राहील. कर्मातून पाप पुण्य निर्माण होतं, तसं ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगातूनही पाप पुण्य निर्माण होतं. ज्ञानेंद्रियाचे विषय भोगू नका, तुमच्या जीवनात पाप पुण्य येणार नाही. उदाहरण सांगतो, ज्ञानेंद्रियातून पाप पुण्य कसं निर्माण होतं. उदाहरण एक, कान हा ज्ञानेंद्रिय. शब्द हा कानाचा विषय. शब्द दोन प्रकारचे, एक स्तुतीपर, एक निंदापर. ज्ञानोबा लिहितात, देखे शब्दाची व्याप्ती, निंदा आणि स्तुती, तिथं द्वेष उपजती श्रवणाद्वारे. कान ज्ञानेंद्रिय. शब्द कानाचा विषय. शब्द दोन प्रकारचे, एक स्तुतीपर, एक निंदापर. स्तुतीपर शब्द कानाच्या आवडीचा विषय, निंदापर शब्द कानाच्या नावडीचा विषय. आता घडीवर घ्या, तुमची कोणी तोंड भरून स्तुती केली, खूप तारीफ केली, तुमची स्तुती केली. माणसाला स्तुती प्रिय असते. किती प्रिय असते स्तुती, की स्तुती ऐकायला मेलेला मनुष्य उठेल, स्तुती ऐकेल आणि पुन्हा मरेल, इतकी स्तुती माणसाला प्रिय आहे. तुमची कोणी स्तुती केली आहे, तर ज्याने कोणी तुमची स्तुती केली, तात्काळ त्या स्तुती करणाऱ्या माणसाबद्दल तुमच्या मनात राग म्हणजे प्रीतिप्रेम, रागद्वेष. ज्याने स्तुती केली, त्या स्तुती करणाऱ्या माणसाबद्दल तुमच्या मनात राग अर्थात प्रीतिप्रेम निर्माण होतं, आणि तुम्ही त्याच्याबरोबर सद्वर्तन करता, मैत्रीभाव वाढवता, आणि या सद्वर्तनातून पुण्याचा जन्म होतो. पुण्य बघूनच पार पाडावं लागतं, ते संसारात बांधतं. आता एखाद्याने तुमची निंदा केली, तुम्हाला घाण शिव्या दिल्या, वाईट बोललं, खूप निंदा केली, गचाळ निंदा केली. आत अहंकार सुप्त अवस्थेत दडलेला असतो. तो आतून ढुसणी मारतो, म्हणतो बघ तुझी निंदा केली, तुला वाईट बोलला, तुझी निंदा केली. अहंकारातून ढुसणी मारतो, आणि निंदापर शब्द तुमच्या कानाला भोगायला होतो. तुमचे कान निंदापर शब्द भोगतात, आणि ज्याने निंदा केली, तात्काळ त्या निंदा करणाऱ्या माणसाबद्दल तुमच्या मनात द्वेष निर्माण होतो. द्वेष क्रोधाला जन्म देतो. क्रोधातून सारासार विचार नाहीसा होतो, त्यातून बुद्धिभ्रष्ट होते. बुद्धिभ्रष्ट झाली की तुम्ही समोरच्या माणसाबरोबर गलिच्छ वर्तन करता, आणि त्या गलिच्छ वर्तनातून, शिवीगाळ्यातून, हाणामारातून पापाचा जन्म होतो. आणि पुण्य आणि पाप म्हटलं की ते संसारात बांधतच पुण्य आणि पाप भोगूनच पार पाडावं लागतं. आणि मग ज्ञानोबा लिहितात की आगा कर्मे जे वरावे, ते तीही सुखदुःखी फळावे, तया ते भोगावा यावे देहा एका. थोडं जरी पुण्यपाप शिल्लक असेल तर ते भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म धरावे लागतं. आणि भगवंत म्हणतात की ध्याय तो विषान पुसा, संगस्तिषु जायते, संगात संजयाते कामा, कामात क्रोधोबी जायते, क्रोधात भवती सम्मोह, सम्मोहात स्मृतिविभ्रम, स्मृतिभंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. तुमची स्तुती केली, स्तुतीतून तुम्ही स्तुती शब्द भोगलाय, तुमच्या कानानं स्तुती शब्द भोगलाय, त्या स्तुतीतून राग, रागातून सद्वर्तन, सद्वर्तनातून पुण्य. तुमची कोणी निंदा केली, निंदेतून द्वेष, द्वेषातून क्रोध, क्रोधातून गलिच्छ वर्तन, त्यातून पाप. आणि पुण्य आणि पाप हे भोगूनच पार पाडावं लागतं. हे पुण्यपाप भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म धरावे लागतात, आणि पुण्यपाप तुम्हाला संसार बंधनात बांधतं. आगा कर्मे जेवरावे, ते तीही सुखदुःखी फळावे, आणि तया ते भोगावया यावे देहा एका. आणि म्हणून ज्ञानेंद्रियाच्या 5 ज्ञानेंद्रिय, या सगळ्या ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगातून पुण्यपाप निर्माण होतं. ज्ञानेंद्रियाचे विषय भोगले तर पुण्यपाप निर्माण होणारच. म्हणून ज्ञानेंद्रियाचे विषय भोगू नका, जीवनात पुण्यपाप येणार नाही. मग कर्म मी सांगितले की निषिद्ध कर्म करू नका, पाप तुमच्याकडे येत नाही. काम्य कर्म करू नका, पुण्य तुमच्याकडे येत नाही. नित्य नैमित्तिक कर्म आवर्जून करा, पण ते कर्म आणि त्या कर्माचं फळ पुण्य भगवंताला अर्पण करा. जीवन पाप पुण्य रहित झालं. ज्ञानेंद्रियाचे विषय भोगू नका, जीवनात पाप पुण्य येत नाही, जीवन पाप पुण्य रहित झालं.
जीवन ज्या दिवशी पाप पुण्यरहित होईल त्या दिवशी तुम्हाला पुढचा जन्म नसतो. तुमच्या पदरी पाप पुण्य शिल्लक असेल तर ते पाप पुण्य भोगण्यासाठी पुढचा जन्म आहे. ज्ञानोबा बोललेच की आगा कर्मे जेवरावे तर तीही सुख दुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देह एका. आगा कर्मे जेवरावे तर तीही सुख दुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देह एका. तुमच्या जीवनात पाप पुण्य नगभर जर शिल्लक असेल तर ते भोगण्यासाठी जन्म धरावेच लागतात. पण तुमच्या जीवनात आता पाप पुण्य शिल्लक नाहीये, पाप पुण्य शिल्लक नाही तर तुम्हाला पुढचा जन्म लाभतच नाही. पाप पुण्य शिल्लक असेल तर ते भोगण्यासाठी पुढचा जन्म धरावा लागतो. पण पाप पुण्यच नाही मग पुढचा जन्मच नाही. आणि जेव्हा जीवनात पापही नाही पुण्य नाही या दशेला ज्ञानोबा म्हणतात कर्मसाम्य दशा. आणि मग ज्ञानोबा लिहित आहेत की ऐसी कर्मसाम्य दशा होय ते तर विरेशा मग श्रीगुरु अपेसा भेटेची गा. वो भी नीट ऐका. ऐशी कर्मसाम्य दशा होय ते तर विरेशा मग श्रीगुरु अपेसा भेटेची गा. तुमच्या जीवनात कर्मसाम्य दशा आली अर्थात तुमच्या जीवनात पापही नाही पुण्य नाही आहे याला ज्ञानोबा म्हणतात कर्मसाम्य दशा. आणि अशी कर्मसाम्य दशा जीवनात आली की श्रीगुरु तुम्हाला शोधत येतो. अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचं श्रवण करतो आणि तुम्हाला मुक्ती देतो. हेच तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. आणि महाराज लिहितात की माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणची देव होई गुरु. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणची देव होई गुरु. तुम्ही तुमचं जीवन पाप पुण्यरहित बनवा. कसं बनवायचं आपण पाहिलं. जीवन पाप पुण्यरहित बनवा. जीवन पाप पुण्यरहित बनलं याला ज्ञानोबा कर्मसाम्य दशा म्हणतात. आणि कर्मसाम्य दशा आली अर्थात जीवन पाप पुण्यरहित झालं की श्रीगुरु तुम्हाला शोधत येतो आणि मुक्ती देतो. ज्ञानोबा लिहितात की ऐसी कर्मसाम्य दशा होय ते तर विदेशा मग श्रीगुरु अपेसा भेटेची का. शब्दप्रयोग बघा. श्रीगुरु अपेसा भेटेची का. श्रीगुरु आपाप येतो आणि तुम्हाला मुक्ती देतो. ज्ञानोबा पुन्हा बोलतायत की येऊन ही केळी का येऊनी फळाचा घडू पारुशली किळीची वाढू श्रीगुरु भेटोनी करी पाडू बुबुत सुजायचा. का येऊनी फळाचा घडू पारुशली किळीची वाढू श्रीगुरु भेटोनी करी पाडू बुबुत सुजायचा. श्रीगुरु भेटोनी हे शब्द प्रयोग बघा. श्रीगुरु भेटोनी करी पाडू बुबुत सुजायचा. श्रीगुरु स्वतःहून येतो तुम्हाला भेट देतो. श्रीगुरुला तुम्हाला शोधायची गरज नाही. तुम्ही सदशिष्य बना. सद्गुरू तुम्हाला शोधत येतो. मग त्या काळात सद्गुरू उपलब्ध नसेल तर विठ्ठल परमात्मा प्रेमळ आहे. तो तुमची काळजी घेतो. विठ्ठल भगवान स्वतः सद्गुरू बनतो आणि तुम्हाला भेट देतो. फक्त तुम्ही सदशिष्य बना. सद्गुरूची काळजी करू नका. विठ्ठल परमात्मा तत्पर आहे सद्गुरू बनण्यासाठी. तो स्वतःहून येईल तुमचा सद्गुरू बनेल. फक्त तुम्ही सदशिष्य बना. आणि मग सदशिष्य बनणं म्हणजे काय की जीवनात पापही नाही पुण्य नाही पण पुढचा जन्म नाही. आणि मग तुम्हाला सद्गुरूला यावं लागतं आणि तुम्हाला मुक्ती द्यावी लागते. आणि मग जीवनात पाप नाही पुण्य नाही ही कर्मसाम्य दशा आहे. अर्थात तुम्ही सदशिष्य बनले. मग विठ्ठल भगवंत सद्गुरू बनतो. तुम्हाला भेट देतो. अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचं श्रवण करून तुम्हाला मुक्त करतो. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणची देव होय गुरु. आपणची देव होय गुरु. देव स्वतः गुरु होतो. देव स्वतः गुरु होतो. तुम्हाला भेट देतो आणि मुक्त करतो. तुम्ही फक्त सदशिष्य बना. आणि सदशिष्य बनणं म्हणजे जीवन पाप पुण्यरहित बनवणं म्हणजे सदशिष्य. घरामध्ये आपण रांजणामध्ये पाणी साठवतो. ज्ञानोबा लिहितात की धरवणी वेचे सरे भोगे तो प्राचीन पुरे नवे तव न उपकरे काहीची करो. धरवणी वेचे सरे. घरामध्ये एखाद्या टिपाडात पाणी साठलेलं आहे. रांजण टिपाड टाकी काही असो घरात पाणी साठवले. ते पाणी वापरलं की संपलं जातं. धरवणी वेचे सरे. घरात साठवलेलं पाणी वापरलं की संपतं. तसं प्रारब्ध भोगून संपवायचं.
आणि आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करायचं, मग त्याचं पाप पुण्य देवाला जातं. पाप तर नाहीच, पण घडलेलं पुण्य देवाला जातं, म्हणून क्रियमान नाही. प्रारब्ध भोगून संपवलंय. कर्म देवाची पूजा म्हणून केले, म्हणून पुण्य भगवंताला गेलं, म्हणून नवीन क्रियमान तयार होत नाही. क्रियमान नाही म्हणून संचित नाही आहे. जीवन पाप पुण्यरहित झालं. आणि जीवन पाप पुण्यरहित होणं याला ज्ञानोबा कर्मसाम्य दशा म्हणतात. आणि अशी कर्मसाम्य दशा जीवनात आली की सद्गुरू शोधत येतो. ज्ञानोबा लिहितात की ऐशी कर्मसाम्य दशा होय येतं विदेशा, मग श्रीगुरु अपेसा भेटेची ग. श्रीगुरु अपेसा भेटेची ग. जीवनात पुण्य नाही, पापही नाही. जीवन पाप पुण्यरहित झालं म्हणून पुढचा जन्म नाही आहे. जीवनात पाप पुण्य शिल्लक असेल तर पुढचा जन्म धरावा लागतो. पण जीवनात पापही नाही, पुण्य नाही, आता पुढचा जन्म धरण्याची गरजच नाही. मग पुढचा जन्म धरायचा नाही तर मग तुमच्यासोबत काय होतं? तर तुम्हाला मुक्ती द्यावी लागते देवाला. मग सद्गुरू नसतो, मग देव स्वतः सद्गुरू बनतो. विठ्ठल भगवान स्वतः सद्गुरू बनतो. सद्गुरू बनून येतो, तुम्हाला भेट देतो. अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचं श्रवण करतो, तुम्हाला मुक्त करतो. तुम्ही मुक्त होता. हनुमान महाराज पहिल्या चरणात म्हणतात की माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणची देव होई गुरु. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणची देव होई गुरु. काना वचनाचे भेटी सरिसाची पैकी रेटी वस्तू होऊन मोठी कवन एक जो. विठ्ठल भगवंत येतो सद्गुरू बनून, तुमच्या कानात बोलतो अहम ब्रह्मास्मी. तुम्ही वस्तू होऊन उठता म्हणजे तुम्ही ब्रह्मस्वरूप बनता, मुक्त बनता, तुम्हाला आत्मज्ञान होतं. आणि मग जीवन जगताना सद्गुरू, मोक्ष याची फिकरच करू नका. मला मोक्ष मिळायचा आहे, मला सद्गुरू कसा भेटेल, माझी साधना कडीला जाईल का नाही, हा विचार डोक्यातूनच काढून टाकायचा. तुम्ही सदशिष्य बना. या पुढच्या प्रक्रिया आपोआप घडतात. नरवारा लिहितात की गुणकुसुमाची माळा हाती घेऊन मुक्ती बाळा, वैराग्य निरपेक्षाचा गळा घेऊन सीतासे. व नीट ऐका की गुणकुसुमाची माळा हाती घेऊन मुक्ती बाळा, वैराग्य निरपेक्षाचा गळा घेऊन सीतासे. तुम्ही विरक्त बना. निष्काम कर्म आणि निष्काम हरिनामाने तुम्ही आपल्या जीवनात विवेक वैराग्य आणा. वैराग्य आलं आणि जीवन पाप पुण्यरहित झालं की तुम्ही सदशिष्य बनले. मग हे मुक्तिरूपी बाळ तुम्हाला शोधत येतं. तुम्हाला मुक्ती शोधायची गरज नाही, हे मुक्तिरूपी बाळ तुम्हाला शोधत येतं. दनबारा लिहितात की गुणकुसुमाची माळा हाती घेऊन मुक्ती बाळा, वैराग्य निरपेक्षाचा गळा घेऊन सीतासे. हे मुक्तिरूपी बाळ 26 दैवगुणाची माळ घेऊन, मुक्तिरूपी बाळ 26 दैवगुणाची माळ घेऊन विरक्त पुरुषाचा गळा शोधत असतं. का? ते 26 दैवगुणाची माळ त्या विरक्त पुरुषाच्या गळ्यात घालायची आणि त्याला मुक्ती द्यायची. की गुणकुसुमाची माळा हाती घेऊन मुक्ती बाळा, वैराग्य निरपेक्षाचा गळा घेऊन सीतास. अर्थात तिथं पुढची फिटिंग आपाप होते. तुमच्या जीवनात रखरखीत वैराग्य यावं, तुमचं जीवन पाप पुण्यरहित व्हावं, म्हणजे तुम्ही सदशिष्य बनले. तुम्ही सदशिष्य बनले की सद्गुरू आपोआप शोधत येतो आणि तुम्हाला मुक्ती देतो. हाच भाव तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. आणि महाराज लिहितात की माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणची देव होई गुरु. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणची देव होई गुरु. तुम्ही सदशिष्य बना, सद्गुरू आपोआप शोधत येतो. आणि तो सद्गुरू दुसरा तिसरा कुणी नाही आहे, स्वतः पांडुरंग विठ्ठल परमात्मा असतो. आणि म्हणून दानवराय देवाला शरण जाणं याची व्याख्या सांगताना लिहित आहेत की देवाला शरण जाणं म्हणजे नेमकं काय. माऊली लिहित आहेत की सुवर्णमणी सोनिया का कल्लोळ जैसे पानिया, तैसे मज धनंजया शरण येतो. सुवर्णमणी सोनिया का कल्लोळ जैसे पानिया, तैसे मज धनंजया शरण येतो. सोन्याला शरण जायचंय, सोनं बनून जा, पितळ बनून नाही. पाण्याला शरण जायचंय, पाणी बनून जा, पाण्यात मिसळता येईल. देवाला शरण जायचंय, देव बनून जा, देवात मिसळता येईल. सुवर्णमणी सोनिया का कल्लोळ जैसे पानिया, तैसे मज धनंजया शरण येतो. पाण्याला शरण जायचे, पाणी बनून शरण जा. पाण्याला शरण जायचं आणि तेल बनून शरण गेले
तर तेल पाण्यात मिसळत नाही, तेल पाण्यावर तरंगतं. का तर तेल पाण्यापेक्षा हलकं आहे. तेल पाण्यापेक्षा हलकं आहे म्हणून तेल पाण्यावर तरंगतं. पाण्यापेक्षा तेल हलकं मग तेल पाण्यावर तरंगतं. मग गुरुजी मुलाला म्हणाले शाळेत की पोरांनो, पाण्यापेक्षा तेल हलकं का तर तेल पाण्यावर तरंगतं. मग तेलापेक्षा हलकं काय? पोरं म्हणले भजे. भजे का तर भजे तेलावर तरंगतात. पाण्यापेक्षा तेल हलकं, तेल पाण्यावर तरंगतं. मग तेलापेक्षा हलकं काय? तर भजे. विनोदाचा भाग सोडा. तुम्ही तेल बनवून पाण्याला शरण गेले तर वर तरंगाल, पाण्यात मिसळणार नाहीत. पाण्याला शरण जायचे, पाणी बनून जा, पाण्यात मिसळता येईल. देवाला शरण जायचे, देव बनून शरण जा, देवात मिसळता येईल. हनुमंत ज्ञानोबा लिहित आहेत की मजही शरण रिगीजे आणि जीवितवेची असे दिग्गया बोली न लजे प्रज्ञा केवी. मजही शरण रिगीजे आणि जीवितवेची असे दिग्गया बोली न लजे प्रज्ञा केवी. ज्ञानोबा म्हणतात तुमच्या बुद्धीला काही लाज वाटत नाही का? नाना प्रकारची विकार सोबत घेऊन देवाला शरण निघालात. तुमच्यात अहंकार, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर सगळे विकार आहेत. हे विकार घेऊन देवाला शरण निघालात. जीवदशेत आहेत, नाना प्रकारची विकाराने बुजबुज झाल्यात आणि विकार घेऊन देवाला शरण निघालात. आणि तुम्ही म्हणता मी देवाला शरण निघालो. तुमच्या बुद्धीला लाज वाटत नाही का? आणि जीवितवेची अशी जैन मजही शरण रिगीजे दिग्गया बोली न लजे प्रज्ञा केवी. जीवदशेत आहात, नाना प्रकारचे विकार सोबत घेतलेत आणि देवाला शरण निघालात. हे देवाला शरण जाणंच नाही. सगळे विकार टाका, निर्विकारी व्हा आणि मग देवाला शरण जा. आणि निर्विकारी झाले म्हणजे तुम्ही देव झाले. अर्थात देवहून देवापुढे उभे राहा, देवहून देवाला शरण जा, मग देवात मिसळता येतं. पाणीहून पाण्याला शरण जा, पाण्यात मिसळता येतं. हनुमंत ज्ञानोबा लिहितात की सुवर्णमणी सोनिया का कल्लोळ जैसे पानिया तैसे मज धनंजया शरण येतं. सोन्याला शरण जायचे, सोनं बनून जावं, पितळ बनून नाही. सोन्याला शरण जायचे, सोनं बनून जा, सोन्यात मिसळता येतं. पाण्याला शरण जायचे, पाणी बनून जा, पाण्यात मिसळता येतं. देवाला शरण जायचं, देव बनून जा, देवात मिसळता येतं. आणि देवाला शरण जायचं तर देव बनून जाणं म्हणजे निर्विकारी बनून जाणं, सगळे विकार टाकणं. अहंकार, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर आणखीन जे काय असेल ते सगळे विकार टाकणे. तात्पर्य देव बनणं आणि देव बनून देवापुढे उभं राहणं म्हणजे तुम्ही देवाला शरण गेले. आणि असं देव बनून देवापुढे उभं राहणं तो सदशिष्य असतो. आणि अशा सदशिष्याला विठ्ठल परमात्मा शोधत येतो. सदशिष्याला विठ्ठल परमात्मा शोधत येतो. विठ्ठल परमात्मा सद्गुरू बनतो आणि तुम्हाला मुक्त करतो. तुम्ही सदशिष्य बना, सद्गुरूची काळजी करू नका. मग देव होऊन निर्विकारी व्हायचं. निर्विकारी व्हायचं अर्थात देव बनायचं. देव बनून देवापुढे उभं राहायचं. एक गोष्ट. आपलं जीवन पाप पुण्य रहित करायचं आणि देवापुढे उभं राहायचं. या दोन गोष्टी जीवनात आल्या की तुम्ही सदशिष्य बनले. तुम्ही सदशिष्य बनले की विठ्ठल परमात्मा स्वतः सद्गुरू बनतो, तुम्हाला शोधत येतो, अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचं सेवन करतो आणि तुम्हाला मुक्त करतो. तुम्ही फक्त सदशिष्य बना, सद्गुरूची काळजी करू नका. तुम्ही सदशिष्य बनले की सद्गुरू आलाच आणि तो सद्गुरू विठ्ठल आहे. का तो कृपाळू आहे, तुमच्यावर कृपा करतो, तुम्हाला मुक्ती देतो. हनुमान महाराज म्हणतात की माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणची देव होई गुरु. देव स्वतः गुरु होतो, देव सद्गुरू बनतो. तुम्ही फक्त सदशिष्य बना. आणि सदशिष्य बनणं म्हणजे काय? अखंड रामनामाच्या साधनेने आपलं जीवन पाप पुण्यरहित बनवणं. जीवन पाप पुण्यरहित बनवणं, जीवन निर्विकारी बनवणं म्हणजे सदशिष्य. जीवन निर्विकारी बनवलं आणि जीवन पाप पुण्यरहित बनवलं म्हणजे तुम्ही सदशिष्य झाले. सदशिष्य बनून देवापुढे उभा राहिले. देव सद्गुरू बनतो, तुम्हाला शोधत येतो आणि मुक्ती देतो. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणची देव होई गुरु. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणची देव होय गुरु. आणि मग तुम्ही सदशिष्य बनलेत आणि देवापुढे उभे राहिलेत. आणि मग देव तुमचा अभ्यास करतो. देव तुमचा अभ्यास करतो की खरोखर हा सदशिष्य बनलाय का.
आणि तुम्ही सदशिष्य बनलायत ही त्याला खात्री झाली, तो पडतो, पढिये म्हणजे तो तुमचा अभ्यास करतो की खरोखर तुम्ही सदशिष्य बनले आहेत का. आणि खरोखर सदशिष्य बनला असाल तर तो तुमच्या सगळ्या इच्छा, सगळ्या वासना पूर्ण करतो आणि तो शेवटी तुम्हाला स्वतःसोबत नेऊन मुक्ती देतो. हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज लिहित आहेत, पडिये देह भाव पूर्वी वासना, पडिये देह भाव पूर्वी वासना, अंती ते आपणा पाशी न्यावे. पडिये देह भाव पूर्वी वासना, अंती ते आपणा पाशी न्यावे. पडिये म्हणजे तुमचं जीवन वाचतो, तुमचा अभ्यास करतो. पढना, पढिये, पढिये हा शब्द हिंदी शब्द आहे, इकडं वापरलाय महाराजांनी. पढिये, किताब पढिये, नोटबुक पढिये, पेपर पढिये. देव तुमच्या जीवनाचा पेपर अभ्यासतो, तुमचं जीवनाचा अभ्यासतो. खरोखर तुम्ही सदशिष्य बनले आहेत का. तुम्हाला पडतो, अर्थात तो वाचतो, तुमचा अभ्यास करतो आणि त्याला खात्री झाली की हा सदशिष्य बनलाय, या भक्ताचं जीवन पाप पुण्यरहित बनलंय, या भक्ताचं जीवन निर्विकारी बनलंय. आणि ज्यावेळेस त्याला खात्री होते की याचं जीवन निर्विकारी बनलंय, पाप पुण्यरहित बनलंय, त्यांनी तुमचा अभ्यास केलाय आणि खात्री झाली की तुम्ही पाप पुण्यरहित झालात, निर्विकारी झालात, मग तो तुमच्यावर पूर्ण कृपा करतो. तुमचा अभ्यास करून तुमची प्रत्येक इच्छा, प्रत्येक वासना पूर्ण करतो, प्रत्येक वासना पूर्ण करतो आणि अंती मरण समय तो तुम्हाला आपल्यासोबत घेऊन जातो आणि मुक्ती देतो. आणि मग ज्ञानोबा लिहित आहेत की नित्य सेवेला मी निदानी सेवकू होय, नित्य सेवेला मी निदानी सेवकू होय, अंती ते आपणापाशी न्यावे. तुकोबारा काय म्हणतात, पडिये देह भाव पूर्वी वासना, अंती ते आपणापाशी न्यावे. ज्ञानोबा लिहितात की नित्य सेवेला मी निदानी सेवकू होय. इथं अंत आहे, तिथं निदान आहे, दोन्हीचा अर्थ एकच आहे. निदान म्हणजे शेवट, अंत म्हणजे शेवट. अंती ते आपणापाशी न्यावे, नित्य सेवेला मी निदानी सेवकू होय. तुम्ही जर भगवंताची आयुष्यावर नित्य सेवा केली, आयुष्यावर नित्य सेवा केली, आयुष्यावर नित्य राम घोकला, अर्थात तुम्ही आयुष्यभर देवाची सेवा केली तर मरण समयी देव तुमची सेवा करतो. पण नित्य सेवेला मी निदानी सेवक होय. निदान म्हणजे मरण, शेवट. तुम्ही आयुष्यभर तुम्ही देवाची सेवा केली, आयुष्यभर तुम्ही देवाची सेवा केली तर मरण समयी देव तुमची सेवा करतो. का तर आयुष्यभर तुम्ही राम घोकलाय, या रामनामाचं ऋण देवावर झालेलं असतं, देव तुमच्या भक्तीच्या ऋणात दबलेला असतो. दरबारा लिहितात की ते ऋण वैपन देखोनी अंगी, मी आपल्याची उत्तीर्णत्वा लागी, भक्ताच्या तनुत्यागी परिचर्या करी. तुम्ही आयुष्यभर राम घोकलाय, या रामनामाचं भगवंतावर ऋण होतं, भगवंत तुमच्या ऋणात दबतो आणि त्याला ऋणातून उतराई व्हावं लागतं. तुम्ही तुमच्या जीवनात एकदा जरी राम म्हटले तर हा राम म्हटल्याचा उपकार त्याला फेडावा लागतो. आणि इथं तर तुम्ही आयुष्यभर राम घोकलाय, तुमच्या ऋणात तो दबलाय. दिवाळखोर नारायण यावरी बहुताचे ऋण. तुम्ही एवढं रामनाम घेतलंय की रामनामाचं ऋण त्या भगवंतावर झालंय, भगवंताचं दिवाळं निघलंय. आणि हा उपकार फेडण्यासाठी, रामनामाचा उपकार फेडण्यासाठी भगवंत स्वतःहून तुमच्या मरण समयी तुमच्या उशापायथ्याला बसतो, तुमची परिचर्या करतो, तुम्हाला रामनाम स्मरायला लावतो, राम मन म्हणतो, तुम्ही रामस्मरण प्राण त्यागता आणि मग भगवंत तुम्हाला आपल्यासोबत नेतो आणि मुक्ती देतो. पडिये देह भाव पूर्वी वासना, अंती ते आपणा पाशी न्यावे. मरण समयी तुम्ही खरोखर जर आयुष्यभर राम घोकला असेल तर मरण समयी बरीचशी माणसं बेहोश होत नाहीत. माणसं दोन प्रकारे मरतात, काही मरणाच्या आधी बेहोश होतात, काही बेहोश होत नाहीत, बोलत 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 जातात. ही भगवंताची कृपा आहे. तुम्ही बेहोश झाले, महिना 2 महिने कोमात पडलेत, झिजून झिजून मेले नाही.
तुम्ही खरोखर आयुष्यभर जर राम घोकलाय तर मरणसमयी देव तुमचा इंद्रिय समुदाय टवटवीत ठेवतो. मरणसमयी देव तुमचा इंद्रिय समुदाय टवटवीत ठेवतो, तुम्हाला बेहोश होऊ देत नाही. नर्मरा लिहित आहे की आपल्या स्मरणाची वायली ही वैशी करी सावली. आपल्या स्मरणाची वायली ही वैशी करी सावली, ऐशी नित्य बुद्धी संचली मी आणि तयाते. देव ऐकल्याचा वारा जने लागेल या सुकुमारा, म्हणून आत्मबोधाचे पांजिरा सुयेत याते. बघा देव काय काय व्यवस्था करतो. आपल्या स्मरणाची वायली ही वैशी करी सावली, ऐशी नित्य बुद्धी संचली मी आणि तयाते. तुमच्या मरणसमयी देव तुमच्या उशाला बसतो आणि तो तुम्हाला स्मरण करून देतो, ए राममन राममन. का तर राम म्हणून प्राण त्यागला तर तुम्ही राम बनता, आणि मरणी जे आठवे तो त्याची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा अंतकालेची मामेव. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा. मरताना राम म्हणून प्राण त्यागला तर तुम्ही पुढच्या जन्मात राम होता, अर्थात मुक्त होता. मग भगवंत म्हणतात मी त्याच्या उशाला बसतो आणि काय करतो, आपल्या स्मरणाची वायली ही वैशी करी सावली, अशी नित्य बुद्धी संचली आणि तयाते. त्याची बुद्धी मी जागी ठेवतो, इंद्रिय समुदाय टवटवीत ठेवतो, आणि त्याला मी म्हणतो ए बाबा मन राम मन. आपल्या स्मरणाची वायली ही वैशी करी सावली. मी त्याच्यावर हिरवीगार सावली धरतो, त्याची बुद्धी जागृत ठेवतो, इंद्रिय समुदाय टवटवीत ठेवतो, त्याला स्मरण करून देतो की तू राम मन. का तर देवाला तुमच्या ऋणातून उतरावायचे. तुम्ही आयुष्यभर राम घोकलाय, हे देवावर ऋण झाले, आणि या ऋणातून उतराई होण्यासाठी देवाला तुम्हाला मुक्ती द्यायची. मग द्यायची कशी, रीतसर द्यावी लागते. मग द्यायची कशी, तर मरणसमयी देव तुम्हाला राम नामाचं स्मरण करून देतो, तुम्हाला राम मन म्हणतो, तुम्ही राम म्हणता, प्राण त्यागता, आणि देव आपल्यासोबत घेऊन जातो. याला तुकोबाराय म्हणतात की अंती ते आपणापाशी न्यावे. ही व्यवस्था देव करतो.